Good morning student. Today we are going to learn 4th standard English subject 35 number lesson The King of the Golden River. Last videos we learned this lesson some explanation. Now remaining explanation we will see in this video. So open the textbook page number 83 paragraph number 3. See, when Gluck told to his brother, they did not believe him at first and beat him. But Gluck stuck to his story, so at least they believed him and began to fight over who should have the first chance to go to the Golden River. They fought so much that the police came to see what had happened. Hans ran away when the police came. But such outrage was caught and put in prison. Now listen when Gluck told to his brother. ओके, जेव्हा ग्लकनी काय केलं त्याच्या दोन भावांना सांगितलं. दे डिड नॉट बिलीव्ह हिम ॲट फर्स्ट अँड बीट हिम. सुरुवातीला त्यांना विश्वास बसला नाही आणि त्यांनी काय केलं, ग्लकला मारलं. बट ग्लक स्टक टू हिज स्टोरी. परंतु जेव्हा ग्लकनी त्याची स्टोरी सांगितली, सो ॲट लिस्ट दे बिलीव्ड हिम अँड बिगॅन टू फाईट ओव्हर हू शूड हॅव द फर्स्ट चान्स टू गो टू द गोल्डन रिवर. आता पहा, सुरुवातीला विश्वास बसला नाही, नंतर विश्वास बसला. जेव्हा ग्लकनी पूर्ण स्टोरी सांगितली तेव्हा सुरुवातीला ग्लकच्या शब्दांवरती त्या दोघांचा विश्वास बसला नाही, परंतु जेव्हा त्यांनी पूर्ण स्टोरी सांगितली तेव्हा त्यांचा विश्वास बसला आणि त्यांच्यामध्ये भांडणं चालू झाली की पहिल्यांदा कोण चान्स घेणार त्या गोल्डन रिव्हरवरती जायचा. दे फॉट सो मच दॅट द पोलीस केम टू सी व्हॉट हॅड हॅपन. आणि एवढे तो दोघे भांडू लागले की तिथे पोलीस आले काय घडलं म्हणून. हॅन्स रॅन अवे वेन द पोलीस केम. जेव्हा पोलीस आले तेव्हा हॅन्स पळून गेला. बट सच वॉटेज वॉज कॉट अँड पुट इन प्रिझन. परंतु सच वॉटेज हा पकडला गेला आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. हॅन्स वॉज हॅपी दॅट सच वॉटेज वॉज इन प्रिझन. हॅन्स हा कसा होता, आनंदी होता, कारण सच वॉटेज हा कुठे होता, प्रिझनमध्ये. The next day morning he went to the church, stole some holy water and set off for the mountain. Now listen, Hans was happy now that such waters was in prison. The very next morning he went to the church, stole some holy water and set off for the mountain. आता पहा, हॅन्स हा कसा होता, हॅपी होता, कारण सच वॉटेज हा प्रिझनमध्ये होता, तुरुंगात होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तो कुठे गेला, चर्चमध्ये गेला हॅन्स. आणि त्यांनी काय घेतलं, पवित्र असं चर्चमधलं पवित्र असं पाणी घेतलं आणि तो माउंटेनवरती निघाला. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. इट वॉज नॉट इझी टू क्लाइंब द माउंटेन. ही वॉज टायर्ड अँड थ्रस्टी. सून हॅन्स thought he would drink some of the holy water himself. Now listen, it was not easy to climb the mountain. पहा, पर्वत चढणं खूप असं सोपं काम नव्हतं. ही वॉज टायर्ड अँड थ्रस्टी. तो थकला आणि तहानलेला होता. सून हॅन्स थॉट ही वूड ड्रिंक सम ऑफ द होली वॉटर हिमसेल्फ. तेव्हा हॅन्सने ठरवलं की ह्यातील जे होली वॉटर आहे त्यातील थोडंसं पाणी काय करायचं, स्वतः प्यायचं. Just as Hans raised the flask of water to his lips, he saw a little puppy on a rock. It looked as if it was dying of thirst. Hans only pushed the animal away with his foot, drank some water himself and passed on. Now listen, just as Hans raised the flask of water to his lips. जसं पहा, हॅन्सने काय केलं, ते होली जे वॉटर आहे ते आपल्या लिप्सना लावलं. तेवढ्यात तिथे कोण आला, ही वॉज अ लिटिल पपी ऑन अ रॉक. त्या रॉकवरून खडका भागातून एक लहानसा कुत्र्याचं पिल्लं आलं. इट लुक्ड ॲज इफ इट वॉज डाईंग ऑफ थ्रस्ट. आणि असं वाटत होतं की ते हे तहानेनं मरेल. नाव लिसन,
Just as Hans raised the flask of water to his lips, he saw a little puppy on a rock. It looked as if it was dying of thirst. Hans only pushed the animal away with his foot, drank some water himself and passed on. आता पहा, जसं हॅन्सने काय केलं, स्वतःच्या लिप्सना पाणी लावलं, तोपर्यंत तिथे रॉक्सवरून काय आला, पप्पी आला आणि तो तहानेने काय झालेला होता, मरायला आलेला होता. सो हॅन्स पुश्ड द ॲनिमल अवे विथ हिज फूट. तेव्हा पायानेच त्याला काय केलं, हॅन्सनी ढकललं. ड्रँक सम वॉटर हिमसेल्फ अँड पास्ड ऑन. स्वतःच पाणी पिला आणि निघून गेला. द क्लाइंब नाव बिकेम मोर डिफिकल्ट. हॅन्स फेल्ट थ्रस्टी अगेन. ही वॉज गोइंग टू ड्रिंक सम मोर ऑफ द water when he saw a little child on a rock ahead him. The child was laying lipless, its lips parched and burning. Ignoring the child, Hans drank some more water himself and passed on. नंतर पहा, थोड्याच वेळा तो काय करू लागला, वरती चढू लागला. तर वरती चढत असताना त्याला एक लहानसं बाळ दिसलं. ते तहानेने काय झालेलं होतं, मरायला आलेले होते. त्याचे लिप्स वगैरे काय झालेले होते, कोरडे पडलेले होते. तर हॅन्सनी त्याच्याकडे सुद्धा काय केलं, इग्नोर केलं, स्वतः पाणी पिला आणि पुढे निघून गेला. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. द क्लाइंब हॅड नाव बिकम व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. Somehow Hans reached the top of the mountain from where the golden river sprang. A faint cry fell on his ear. Then he saw a big gold man stretched on a rock. Water, the man said. Water, I am dying. Now listen, the climb had now become very very difficult. आता पहा, जसजसं वरती चढत होता तसा तो रस्ता कसा होता, अवघड होता. Somehow Hans reached the top of mountain from where the golden river sprang. आता हॅन्स जो आहे तो माउंटेन, डोंगराळ प्रदेशाच्या वरती जाऊन पोचला जिथे काय आहे, गोल्डन रिवर आहे. अ फेंट क्राय फेल ऑन हिज एअर्स. देन त्याच्या कानावरती शब्द पडले. वेन ही सॉ अ वीक ओल्ड मॅन स्ट्रीच्ड ऑन द रॉक. त्यांनी पाहिलं की एक अशक्त असा म्हातारा वृद्ध मनुष्य त्या रॉक्सवरती आहे. वॉटर, द मॅन सेड. पाणी पाणी असा तो म्हणत होता. वॉटर, आय एम डाईंग. पाणी द्या कोणीतरी, मी मरेल. ओके, नाव लिसन. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. आय हॅव नो वॉटर फॉर यू, रिप्लाय हॅन्स. He jumped over the old man's body and ran to the river. The sun was about to set. The river shone golden in the light of the setting sun. Hans threw the flask of holy water into the river, but alas, the river did not return to gold. Instead, there was only a black stone where Hans stood. Now listen, I have no water for you, reply Hans. माझ्याकडे पाणी नाही असा हॅन्स बोलला. ही जम्प्ड ओव्हर द ओल्ड मॅन्स बॉडी अँड रॅन टू द रिव्हर्स. तो ओल्ड मॅनच्या बॉडीवरनं उडी मारत रिव्हरकडे गेला. द सन वॉज अबाउट द सेट. आता सूर्यास्त होणार होता. द रिव्हर शोन गोल्डन इन द लाईट ऑफ द सेटिंग सन. द रिव्हर शोन गोल्डन इन द लाईट ऑफ द सेटिंग सन. आता त्या प्रकाशामुळे रिव्हर ही कशी दिसत होती, सोन्यासारखी दिसत होती. हॅन्स थ्रो द फ्लॅक ऑफ होली वॉटर इन टू द रिव्हर. हॅन्सनी काय केलं, आपल्याकडले जे पवित्र पाणी आहे ते कशामध्ये टाकलं, रिव्हरमध्ये. बट अल्ला, द रिव्हर डिड नॉट रिटर्न टू गोल्ड. परंतु त्या रिव्हरनी त्याला गोल्ड दिलं का, नाही. इन्स्टेड देअर वॉज ओनली अ ब्लॅक स्टोन वेअर हॅन्स स्टूड. उलट तो तिथे दगडाचा होऊन उभा राहिला. Okay student, do you understand now this paragraph? Now listen, see the next paragraph. When Satyavati returned from the prison, he took some of the glug's money and brought some holy water from a bad priest and set out for the golden river. Now listen. When Satyavati returned from the prison, he took some of the glug's money and brought some holy water from a bad priest. आता पहा, सचिवाटे जेव्हा तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्यांनी ग्लगचे सगळे पैसे गोळा केले आणि एका बॅड प्रिस्ट धर्म गुरुकडून त्यांनी काय घेतलं, पाणी घेतलं. अँड सेट फॉर द गोल्डन रिव्हर. आणि गोल्डन रिव्हरकडे निघाला. While climbing the mountain, Satyavati टू सॉ द फेअर चाइल्ड
dying of thirst and passed on without giving him water. आता पहा, चढता वेळेस सच वॉटेजनी पाहिलं की एक जे लहान मुलं आहे ते तहानेनं तिथे पडलेलं होतं. अँड पास्ड ऑन विदाउट गिविंग हिम वॉटर, आणि त्यांनी त्याला वॉटर न देताच तिथून निघून गेला. ॲज ही हॅड क्लाइम्ड अ लिटिल हायर ही सॉ हिज ओन ब्रदर हॅन्ड स्ट्रेच्ड ऑन अ रॉक asking for water, but he wicked such wattage only laughed aloud and went on without giving him any water. Alas, when he cast the flag into the stream, he too was turned to stone. Now listen, as he had climbed a little higher. थोड्याच अंतरावरती गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्याचा जो भाऊ होता, ओके, हॅन्स, हा तिथे पडलेला होता आणि पाणी पाणी म्हणत होता. तेव्हा ते पाहून सच वॉटेज हा त्याच्यावरती हसला आणि तिथून निघून गेला. अल्लास वेन कास्ट द फ्लॅग इन टू द स्ट्रीम ही टू वॉज रिटर्न टू स्टोन. नाव लिसन, सच वॉटेज लाफ्ड अलाउड अँड वेंट आउट विदाउट गिविंग हिम एनी वॉटर. नो, अल्लास वेन ही कास्ट द फ्लॅग इन टू द स्ट्रीम ही टू वॉज टर्न टू स्टोन. आणि पहा, तोही तिथे गेल्यानंतर कशाचा बनला? स्टोनचाच बनला. ग्लक वेटेड अँड वेटेड फॉर हिज ब्रदर बट दे डिड नॉट रिटर्न. ॲट लास्ट ही डिसाइडेड टू व्हिजिट द गोल्डन रिव्हर हिमसेल्फ. ग्लकने आपल्या भावाची वाट पाहिली परंतु त्यापैकी कोणीही परत आलं नाही. तेव्हा ग्लकने डिसाईड केलं, ठरवलं की आपणच आता काय करायचं, गोल्डन रिव्हरवरती जायचं. ही वेंट टू अ गुड प्रिस्ट हू विलिंगली गेव हिम सम होली वॉटर. तो चांगल्या गुरुकडे गेला आणि होली वॉटर घेऊन आला. नाव लिसन, ग्लक वॉज यंग अँड स्मॉल अँड ही टू फाउंड द क्लाइम्ब व्हेरी डिफिकल्ट. ग्लक हा लहान होता आणि छोटासा होता, तरीसुद्धा ही फाउंड द क्लाइम्ब व्हेरी डिफिकल्ट. तरीसुद्धा त्यांनी काय केला, अवघड मार्गावरती जायचं ठरवलं. आफ्टर ही हॅड क्लाइम्ड फॉर ॲन आवर सो ही बिकेम व्हेरी थ्रस्टी. थोड्या अंतरावरती गेल्यानंतर तोही तहानला. ही वॉज अबाउट टू ड्रिंक सम वॉटर. त्यांनी ठरवलं की स्वतःही काहीतरी पाणी प्यायचं. व्हेन ही लाईक हिज ब्रदर ही सॉ ॲन ओल्ड मॅन. त्याच्या भावांच्यासारखंच त्याला कोणी दिसलं? एक म्हातारा मनुष्य दिसला. द ओल्ड मॅन वॉक्ड टुवर्ड्स ग्लक leaning on a stump and asked for some water. Gluck saw that the old man was pale, tired and thirsty, so he gave him the bottle of water. The old man drank up nearly two-thirds of the water. Then he returned the bottle and wished Gluck well. आता पहा, त्या म्हाताऱ्या मनुष्यांनी ग्लककडे काय मागितलं? पाण्याची मागणी केली. तेव्हा ग्लकने काय केलं? तो तहानलेला पाहून त्याला ती बॉटल दिली आणि त्या ओल्ड मॅननी त्या बॉटलमधलं 3/4 म्हणजे 3% पूर्ण बॉटलमधला थोडासंच पाणी ठेवलं नाही, बाकीचे 3% पाणी तो काय केला? पिऊन रिकामा झाला. आणि त्यांनी ग्लकला काय केलं? पहा, विश केलं. ग्लक डिड नॉट हॅव एनी वॉटर हिमसेल्फ. ओके, ग्लक जवळ आणखी पाणी शिल्लक नव्हतं. बट ॲज ही वेंट ऑन हिज पाथ बिकेम easier. After climbing for a long time, when he became thirsty, he saw a small child. थोड्या अंतरावरती गेल्यानंतर त्यालाही एक लहान बाळ दिसलं. ग्लक वॉज सॉरी फॉर हिम अँड गेव हिम सम वॉटर. ग्लकने स्वतःची समजूत घातली आणि त्या लहान बाळाला पाणी दिलं. द चाइल्ड बिगॅन टू स्माइल, गॉट अप अँड रॅन डाऊन द हिल. तो जे लहान मुलं आहे ते हसलं आणि कुठे निघून गेलं? परत ते हिलवरती. नाव लिसन, now only a few drops of water were left in the bottle. When Gluck came close to the mountain top, he was very thirsty himself. Just then he saw the poor little pup that was dying of thirst. I must help it now, through Gluck, or otherwise it may be too late. So he poured the remaining drops into the little dog's mouth. आता पहा, नाव ओनली अ फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर वेअर लेफ्ट इन द बॉटल. थोडंसंच पाणी काय राहिलेलं होतं? त्या बॉटलमध्ये राहिलेलं होतं. वेन ग्लक केम क्लोज टू द माउंटेन टॉप, ही वॉज व्हेरी थ्रस्टी हिमसेल्फ.
पहा, तो माउंटेनच्या जवळ पोहोचल्यानंतर ग्लक हा खूप काय झालेला होता, तहानलेला होता. जस्ट देन ही सॉ द पुअर लिटिल पप अँड ही वॉज डाईंग ऑफ थर्स्ट. आता तिथे त्यांनी काय पाहिलं, एक लहान कुत्र्याचं पिल्लू पडलेलं होतं, ते तहानेने व्याकुळ झालेलं होतं, मरायला आलेलं होतं. आय मस्ट हेल्प इट रिमेनिंग ड्रॉप्स इन टू द लिटिल डॉग्स माउथ. आय मस्ट हेल्प इट नाव थॉट ग्लक. ग्लक आता काय म्हणतो, मी त्याला मदत करेन, अदरवाईज इट मे बी टू लेट, आणि नाहीतर खूप वेळ होईल. सो ही पॉट द रिमेनिंग ड्रॉप्स इन टू द लिटिल डॉग्स माउथ. त्यामुळे तो काय करतो, ते थोडंसं पाणी राहिलेलं होतं ते कोणाच्या तोंडात घालतो, तर डॉगच्या. The dog sprang up and in his place stood the king of the golden river. The dog sprang up and in his place stood the king of golden river. He was very pleased with Gluck. The king put in the Gluck's bottle some dewdrops from the petals of a lily. Then the told Gluck to cast it into the listening river. Now listen, two dogs sprang up, no? The dog sprang up and his place stood the king of golden river. आता डॉग तिथे उभा राहिला आणि तिथे काय झालं, किंग ऑफ रिव्हर निर्माण झाला. ही वॉज व्हेरी प्लीज्ड विथ ग्लक. तो ग्लकवरती खुश होता. द किंग पुट इन द ग्लक्स बॉटल सम ड्यू ड्रॉप्स फ्रॉम द पेटल्स ऑफ लिली. आता किंगनी काय केलं पहा, ड्यू ड्रॉप्स ऑफ पेटल्स, जे पाकळ्या ज्या आहेत लिलीच्या वगैरे. देन ही टोल्ड ग्लक टू कास्ट इट इन टू द लिपनिंग रिव्हर. देन ही टोल्ड ग्लक टू कास्ट इट इन टू द लिपिंग रिव्हर. आता पहा, नंतर त्यांनी काय केलं, ग्लकला ऑर्डर केली की त्याची जी कास्ट आहे ती पाहून काय करायला, लिपनिंग रिव्हर करायला. ग्लक डिड सो बट द रिव्हर डिड नॉट रिटर्न टू गोल्ड. ग्लक डिड सो, ग्लकने भरपूर काय दिलेलं होतं नदीला, परंतु नदीने काही त्याला दिलं नव्हतं. हावेवर इट चेंज इट्स कोर्स अँड बिगॅन टू फ्लो थ्रू द ट्रेजर व्हॅली. हावेवर इट चेंजेस इट्स कोर्स अँड बिगॅन टू फ्लो थ्रू द ट्रेजर व्हॅली. However, it changed its course and began to flow through the treasure valley. आता पहा, ट्रेजर व्हॅलीचा फ्लो हा दुसरीकडे चालू लागला. मेकिंग इट रिच अँड फर्टाईल वन्स अगेन. नंतर आणि कोण आलेलं तर मेकिंग इट रिच अँड फर्टाईल वन्स अगेन. रिच आणि जे फर्टाईल आहेत ते नंतर आलेले होते. ग्लक लिव्ड इन व्हॅली हेल्पिंग द पुअर अँड द नीडी. हेल्प हा त्या व्हॅलीमध्ये कशासाठी आलता, तर गरजू लोकांना मदत करण्यासाठी. His bears were always full of corn and he never lacked for money. His barns were always full of corn and he never lacked for money. His barns were always full of corn. आणि तिथे पहा, कॉर्न्स भरपूर होतं. अँड ही नेवर लॅक्ड फॉर मनी. आणि त्यांनी काय केलं, मनी घेतलं नाही. मीन्स स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो धिस लेसन, द किंग ऑफ द गोल्डन रिव्हर पार्ट सेकंड. आय थिंक यू अंडरस्टँड इट. थँक यू.